अहमदाबाद या ठिकाणी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे ही होत्या। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी या फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होत्या। त्यांच्या निधनानं कुटुंबावरती शोककळा पसरलेली आहे। रोशनीच्या इमारतीत राहणाऱ्या वर्षा शहा यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांनी। पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे। अहमदाबाद येथे घडलेल्या विमान अपघातामध्ये डोंबिवलीमध्ये राहणारी रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला। रोशनी सोनघरे हे या डोंबिवली राजाजी पथ परिसरातील न्यू इमिया या इमारतीमध्ये राहत होत्या। सध्या त्यांच्या घरी त्यांची आई, त्यांचे वडील आणि भाऊ असा परिवार होता। सध्या त्यांचे वडील आणि भाऊ हे अहमदाबादला रवाना झालेत। मात्र या घटनेनंतर संपूर्ण डोंबिवलीवर शोककळा पसरली आहे। त्या ज्या परिसरात राहत होत्या, त्या ज्या इमारतीमध्ये राहत होत्या, त्या इमारतीमध्ये देखील शोककळा पसरली आहे। आपल्यासोबत त्यांच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या, त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिला आहेत। हो, रात्री सगळेजण आम्हाला कळल्यावरती सगळेजण बिल्डिंगवाले हे केलं, व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकला तिचा फोटो वगैरे। आणि हे तर आम्ही सगळ्या लेडीज जाणार होत तिथे त्यांच्या आईला भेटायला। रात्री सगळे बिल्डिंगवाले गेले होते, पण असं अचानक म्हणजे एवढं दुःख झालं ना, सगळ्यांना खूप वाईट वाटलं। असं मुलींना एवढं करिअर करून असं मृत्यू येणं फार वाईट आहे। शेवटी नशिबाच्या गोष्टी असतात। अभिजित देशमुख, साम टीव्ही, डोंबिवली। रोशनी सोनघरे या क्रू मेंबर होत्या आणि त्यांचा देखील या एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। तर रोशनी सोनघरे यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे, बघूयात। हो, एअर इंडिया कंपनीशी म्हणजे काल कंटिन्युअसली आमचा संवाद चालू होता, पण त्यांनी काही डिस्क्लोज केलं नाही आम्हाला। काल दुपारपासून जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून त्यांच्या हेल्पलाईन नंबरला आम्ही फोन लावतो, पण ते फक्त तुम्हाला माझा नंबर त्यांनी घेतला, माझा कॉन्टॅक्ट नंबर, नाव वगैरे घेतला, पण त्यांनी अधिकृतरित्या त्यांनी स्वतःहून काही फोन मला तरी केला नाही। मे बी तिकडे आता तिचे वडील गेलेत, भाऊ गेले, तर तिकडे त्यांना मे बी सांगितलं असेल।